नमस्कार. आपण दरवर्षी नवरात्रात घटस्थापना करतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का, हा घट म्हणजे काय, का ठेवतो आपण तो, आणि यामागे दडलाय कोणता अब्राह्मणी प्राचीन इतिहास. मानव जेव्हा माकडापासून उत्क्रांत झाला तेव्हा तो भटक्या अवस्थेत राहत होता. अन्नासाठी झाडाची फळं, कंदमुळे खाणं, प्राण्यांची शिकार करणं, पण हे सगळं मिळत होतं निसर्गाच्या दयेवर. या अनुभवातूनच माणूस शिकला काय खायचं, काय टाळायचं, संवादाची कला, आवाज काढणे, हातवारे करणे. हळूहळू बुद्धी विकसित झाली, पण तरीही तो अजून प्राण्यांपासून फार वेगळा नव्हता. खरा बदल झाला जेव्हा स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. होय, स्त्रियांनीच पहिल्यांदा भाताची लागवड केली, नदीकाठच्या गाळावर प्रयोग केले आणि अन्नाचं खरं उत्पादन सुरू केलं. या स्त्रियांच्या प्रयोगांना म्हणतात कृषी माया. कृषी माया म्हणजे तर्कपूर्व समाजातील स्त्रियांनी शेतीत केलेले प्रयोग. आज आपण जी घटस्थापना करतो ती म्हणजे त्या प्राचीन कृषी मायेचाच वारसा. घटातील गाडगं म्हणजे गर्भाशय, माती पाणी म्हणजे जीवनाचं बीज, आणि त्यातून उगवणारा अंकुर म्हणजे नवजग. हा घट म्हणजे नुसता पूजाविधी नाही, तर तो आहे सृष्टीचा, प्रजननाचा आणि स्त्री शक्तीचा अमूल्य प्रतीक. कॉम्रेड शरद पाटील सांगतात, नैऋती नावाच्या स्त्री देवतेने प्रथम भाताचा शोध लावला. तिनेच नदीकाठच्या गाळावर बियाणं पेरलं आणि नवरात्रीत त्याचं निरीक्षण केलं. पीक उगवायला 9 दिवस लागतात, म्हणूनच नवरात्र. आणि या प्रयोगातूनच घटस्थापनेची प्रथा आली. यामुळे सप्तसिंधूची गणराज्ञी नैऋतीची पूजा दुर्गा हिला म्हटलं गेलं. महामाया म्हणजे महान प्रयोग करणारी, आणि महामाता म्हणजे जीवन जगवणारी माता. आज आपण ज्या दुर्गेची पूजा करतो ती केवळ युद्ध करणारी देवी नाही, तर ती आहे कृषी मायेची मूळ जननी. घटपूजेचा हा वारसा संपूर्ण भारतभर पसरला. बंगालमध्ये कालीपूजा, गुजरातमध्ये गौरीपूजन, कर्नाटकमध्ये 9 धान्याचा घट, सगळीकडे हाच कृषी मायेचा वारसा आहे. पण नंतर ब्राह्मणी परंपरेतून या दैत्य, असुर, राक्षस समाजाला मायावी म्हणून बदनाम करण्यात आलं. खरं तर माया म्हणजे विज्ञान, प्रयोग आणि नवनिर्मिती. पण पितृसत्ताक व्यवस्थेने या मातेला नकारात्मक अर्थ दिला. तरीही आपल्या लोकपरंपरेत आजही हा अब्राह्मणी प्राचीन क्रांतिकारी उत्सव जिवंत आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही घटस्थापना कराल तेव्हा लक्षात ठेवा, हा फक्त धार्मिक विधी नाही, तो आहे आपल्या महामायेचा, दुर्गेचा, कृषी मायेचा आणि स्त्री शक्तीचा जिवंत वारसा. जिला न ओळखणारे नष्ट होतात, असं अथर्ववेद सांगतो. म्हणून चला, या नवरात्रात आपण सर्व मिळून म्हणूया, जय दुर्गा, जय स्त्री शक्ती.